हॅलो फ्रेंड्स, माझे लेटेस्ट व्हिडिओ पाहण्यासाठी मला सबस्क्राईब करा. तसेच बाजूच्या बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे मी टाकलेले व्हिडिओ तुम्हाला लवकर मिळतील. माझे व्हिडिओ आवडल्यास थम्स अपच्या बटनवर क्लिक करा. थँक्यू. आज आपण भरलेले पापलेट कसे तयार करतात ते पाहूया. त्यासाठी इथे मी मध्यम आकाराचे पापलेट घेतलेले आहेत. त्याला मी अशी उभी चीर पाडून घेतली आहे साईडून. चीर याच साईडून पाडायची, म्हणजे आपल्याला एक असा मोठा पॉकेट तयार मिळतो. आता आपण याला हळद, लाल तिखट, आणि मीठ व्यवस्थित लावून घेऊया. आता हे पापलेटला दोन्ही बाजूनी हा सर्व मसाला लागला गेला पाहिजे. तसेच आपण चीर दिलेली आहे त्या बाजूला आणि आतमध्ये, इथे आतमध्ये देखील मसाला हा व्यवस्थित लागला गेला पाहिजे. मी इथे व्यवस्थित मसाला लावून घेतलेला आहे. आता पॅन मध्ये आपण तेल घेऊया. 1 मोठा चमचा. यात अर्धी वाटी नारळ मी ॲड करते. हे व्यवस्थित आता फ्राय करून घेऊया आपण. ही आलं, लसूण आणि मिरचीची पेस्ट आहे. ही ॲड करूया, साधारण 2 चमचे. व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता यामध्ये आपण शेजवान चटणी ॲड करूया. 2 लहान चमचे मी ॲड करते. तुम्ही कमी जास्त प्रमाणात ॲड करू शकता. पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता थोडं मीठ ॲड करूया. मीठ जरा कमी प्रमाणातच करायचं, कारण आपण सुरुवातीला पापलेटला लावून घेतलेलं आहे. यामध्ये आता विनेगर ॲड करते. 1 मोठा चमचा. सगळं परत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपण लिंबू ॲड करूया. अर्धा लिंबाचा रस मी इथे वापरला आहे. परत व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आपलं सारण इथे तयार झालेलं आहे. हे आपल्याला अर्ध्या तासासाठी थंड व्हायला ठेवायचं आहे, म्हणजे आपल्याला पापलेटमध्ये भरायला सोपं जाईल.
मी इथे अर्धा तास थंड करून घेतलेला आहे. आता हे आपण पापलेटमध्ये भरून घेऊया. मी पापलेटमध्ये इथे भरून घेतलेलं आहे. तुम्हाला वाटल्यास तुम्ही पापलेटला धागा देखील बांधून घेऊ शकतात. आता आपण हे रव्यामध्ये कालवून घेऊया. पापलेटला दोन्ही बाजूने रवा लागला पाहिजे. मी इथे व्यवस्थित रवा लावून घेतलेला आहे. आता हे आपण तव्यावर भाजून घेऊया. त्यासाठी मी तेल घेते आहे. दोन्ही बाजूने आपल्याला हे पापलेट खरपूस भाजून घ्यायचं आहे. भाजून इथे झालेलं एका बाजूने. इथे आपलं पापलेट तयार आहे. भरलेले पापलेट.